नाशिक शहरात मागील काही दिवसांपासून रिक्षावाल्यांची मुजोरी चांगलीच वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे। शहरातील सिडको स्टेट बँक चौक ते मेन रोड दरम्यान रिक्षा चालकानं एका महिलेचा विनयभंग केल्याची तक्रार सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती। सदर घटनेचा तपास करत असताना गुन्ह्यातील संशयित हा भारतनगर इथं असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखा युनिट 1 चे पोलीस हवालदार विशाल काठे, पोलीस हवालदार मुख्तार शेख यांना मिळाली। मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी भारतनगर मधून एका संशयित इसमास ताब्यात घेतलं। नाशिर शेख असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताचं नाव आहे। पुढील कारवाईसाठी त्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलंय। घटनेचा पुढील तपास सरकारवाडा पोलीस करतात। सदरची कारवाई गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाने केली। मात्र मागील काही दिवसांपासून नाशिक शहरात रिक्षावाल्यांची मुजोरी कायम असल्याचं पाहायला मिळत आहे। कधी छोट्या छोट्या वाहनांना कट मारणे, प्रवाशांचे असभ्य वर्तन करणं, आवाच्या सवा भाडे वसूल करणं असे प्रकार सातत्यानं घडत असल्यानं याचा सर्वसामान्यांना हकनाक त्रास सहन करावा लागतोय। त्यामुळे अशा मुजोर आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या रिक्षा चालकांना पोलिसांनी चांगलाच धडा शिकवावा अशी मागणी आता प्रवाशांकडून केली जाते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे, नाशिक।